धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान, आजारामुळे 2 मिनिटंही बोलता येत नसल्याची मुंडेंची ट्विट करत माहिती. दिल्लीत पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार, संजय राऊत एका मंचावर. शिंदेंच्या पुरस्कारावरून पवारांवर केलेल्या टीकेनंतर पहिल्यांदाच एकत्र. एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. कोरेगाव जे मार्ग पोलीस स्टेशन आणि मंत्रालयात ईमेल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ॲक्शन मोडवर. मनसेमध्ये मोठे बदल होणार. पदाधिकाऱ्यांसह पदाची नावही बदलली जाणार. आव्हाड समर्थकांची 2च दिवसात घर वापसी. अभिजित पवार पुन्हा शरद पवार गटात. मंत्री पंकजा मुंडे गुवाहाटीत. कुटुंबासह घेतलं कामाख्या देवीचं दर्शन. राज्यमंत्री माधुरी मिसाळ ही पंकजा मुंडेंसोबत. कल्याण डोंबिवली दरम्यान धावत्या लोकलमध्ये धक्का लागल्याच्या वारातून चाकू हल्ला. 3 प्रवासी जखमी. आरोपी शेख हुसेनला पोलिसांनी केली अटक. मुंबईकरांच्या वडापाव पावभाजीवर संक्रांत. लाकूड आणि कोळशा बंदीमुळे बेकरीत पावच बनणार नाहीत. बेरोजगारी वाढणार. पीएफचे पैसे यूपीआय वरून काढता येणार. 3 महिन्यात सुविधा सुरू होणार. ईपीएफओची एनपीसीआयशी चर्चा. गजानन महाराजांचा आज 147वा प्रकट दिन. हजारो भाविक शेगावमध्ये दाखल. भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर रात्रभर खुलं.